ओके. सगळ्यांना नमस्कार. आजच्या मीटिंगच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आपली MS-CIT ची परीक्षा ही 10 तारखेपासून सुरू होत आहे. तरी सगळ्यांनी थोडस सिरियस होऊन व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. काही विद्यार्थी अर्धा व्हिडिओ बघतात, कुणी थोडासाच बघतो. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स घ्यायला हवे. ओके. ओके. तर आपलं पेपर 45 मिनिटांमध्ये, जास्तीत जास्त 45 मिनिटांमध्ये आपल्या ह्या ज्या 3 प्रॅक्टिकल्स दिलेले आहेत, तिन्ही प्रॅक्टिकल्स मधले क्वेश्चन सोडून व्हायला पाहिजे. त्याच्या आधी होतं तर वेल अँड गुड. त्याच्यानंतर जे शेवटचे 15 मिनिटं तुमचे उरलेले असतील त्या टाइम मध्ये तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न पण सोडवायचे आहेत. आपण आज प्रॅक्टिकलचे क्वेश्चन्स बघू. तुम्ही पण याच पद्धतीनं फायनल पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. मला विश्वास आहे तुमचे पण मार्क्स 101% वाढतील. पेपर सोडवताना घाई करायची नाहीये आणि आपलं लक्ष पण विचलित होऊ द्यायचं नाहीये. क्वेश्चन्स पूर्ण रीड करा, त्याच्यानंतरच त्याला सॉल्व्ह करा. क्वेश्चन्स काय म्हणतात, सपोर्ट फोल्डर मधील क्वेश्चन्स नावाच्या फाईलच्या ऍट्रिब्यूट बदलायचे आहे, जे आपल्याला रीड ओनली करायचे. तर आपल्याला क्वेश्चन्सच्या ऍट्रिब्यूट बदलायचे आहे. आम्ही बघत आहोत मॅक्झिमम मुलं काय करतात, ह्या सपोर्ट फोल्डरचंच ऍट्रिब्यूट चेंज करतात. बघा इथं वरती तुम्हाला सपोर्ट नाव दिसत आहे, याचे ऍट्रिब्यूट चेंज नाही करायचे, आपल्याला क्वेश्चनचे करायचे आहे. ओपन करा क्वेश्चन्स नावाच्या फाईल्सचे ऍट्रिब्यूट. हे बघा इथं वरती तुम्हाला क्वेश्चन्स नाव दिसायला पाहिजे. क्वेश्चन सोडून झाल्यावर 2 ते 3 सेकंड वेट करा, त्याच्यानंतरच तुम्ही सबमिट करा. सपोर्ट फोल्डर ज्याच्यामध्ये तुम्हाला काउंट नावाची फाईल दिसत आहे. बघा काही कम्प्युटर वरती तुम्हाला हा जो TXT दिसतो ना एक्सटेन्शन, हा इथे क्वेश्चन्स मध्ये दिसत आहे, पण या फाईलच्या नावाच्या शेवटी दिसत नाही. आपल्याला काही फरक नाही पडत त्याने, फक्त आपल्याला फोल्डर काय आणि फाईल काय ते ओळखता आलं पाहिजे. जेव्हा पण तुम्हाला फोल्डर्स म्हणाल तर समजून घ्या ते येलो कलर्स मध्येच दिलेले असतात. तर आपल्याला फोल्डरला कॉपी नाही करायचं आहे, फाईलला कॉपी करायचं आहे. आणि आता ते तुम्हाला कुठं पेस्ट करायचं आहे, सपोर्ट मध्ये होम फोल्डर मध्ये पेस्ट करायचं आहे. तर तुम्ही बघाल आता थोड्या वेळाच्या आधी आपण सपोर्ट ओपन केलं होतं, त्यामुळे फक्त तुम्हाला होमला ओपन करायचं आहे आणि इथे राईट क्लिक पेस्ट. दिलेल्या फोल्डरमध्ये सिस्टीम सॉफ्टवेअर नावाची फाईल शोधा म्हणते. आता ती कुठे पण राहू शकते, पण जे आन्सर विंडो असतं ना हे एवढंच असतं, आपल्याला इकडे जाऊन शोधायची गरज नाहीये. सिस्टीम सॉफ्टवेअरला ओपन केलं, त्याच्यामध्ये ही इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे, हिला तुम्हाला डिलीट करायचं. तुम्ही एक एक डिलीट करत बसाल तर खूप वेळ लागेल. त्यामुळे कीबोर्ड वरून Ctrl+A दाबा. काय झालं, सगळं सिलेक्ट झालं. त्याच्यानंतर कीबोर्ड वरून डिलीट बटन प्रेस करा. सर्व टेक्स्ट डिलीट झालेला आहे. आता तुम्हाला फाईलला जाऊन सेव्ह करायचे. काही मुलं काय करतात, इथे क्लिक करून याला सेव्ह करतात, हे चुकीचे आहे. तुम्हाला फाईलला जावं लागेल, सेव्ह, त्याच्यानंतर क्लोज. इथे एक पॅराग्राफ दिलेला आहे, ज्याची सुरुवात धिस समरनी झालेली आहे आणि त्याचा एंड दिलेला नाही. पण हा बघा, धिस समर हेल्प युअर चाइल्ड,
हा पूर्ण पॅराग्राफ तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यामध्ये शेवटचे डॉट पण मिस नाही नको व्हायला. आणि याला काय करायचंय, लोअर केस करायचं. आता याला लोअर केस म्हटलं तर इथं हा ऑप्शन दिलेला आहे. कधी कधी काय होतं, एखादं ऑप्शन आपल्याला थोडंसं कन्फ्युजन असतं, तर तुम्ही त्याच्यावरती माऊस पॉइंटर नेऊन थांबायचं. त्याच्यामध्ये तो तुम्हाला त्याचं नाव दाखवतो, लोअर केस. मग लोअर केस केल्यावर काय होतं तो पण आपल्याला समजायला पाहिजे. तुम्ही बघा इथं सगळे जे कॅरेक्टर्स आहेत ते स्मॉल लेटर्स मध्ये आलेले आहेत. इथे एक डॉक्युमेंट दिलेला आहे, त्याला तुम्हाला आउटलाईन फॉर्म मध्ये पहा म्हणतो. अशा वेळेस जर तुम्हाला आउटलाईन पर्याय दिसत नसेल तर तुम्ही एक एक असं तुम्ही चेक करत जाऊ शकता या पद्धती. ओके, व्ह्यू, इथे तुम्हाला आउटलाईन ऑप्शन दिसत आहे. ओके, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तिसऱ्या वाक्याला बोल्ड आणि अंडरलाईन करायचं आहे. तिसरं वाक्य म्हटलं त्याला सिलेक्ट करा यारोनी, त्याला बोल्ड पण करायचं आहे आणि अंडरलाईन पण द्यायची आहे. क्वेश्चन सोडवताना जास्त घाई पण नाही करायची आपल्याला. दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये नवीन वर्कशीट समाविष्ट करायची आहे. तुम्ही इन्सर्ट शीट या पर्यायाचा सुद्धा वापर करू शकता. इथे एक शीट ऍड झालेली आहे आणि तिचं लेफ्ट मार्जिन आपल्याला 1 इंच करायचं आहे. मार्जिनचा पर्याय पेज लेआउट मध्ये असतो. मार्जिन, इथं सर्वात खाली तुम्हाला कस्टम मार्जिन मिळेल. इथे बघा क्वेश्चन मध्ये स्पष्ट म्हटलंय त्याने 1 इंच. जेव्हा पण तो इंच म्हणेल तेव्हा तुम्हाला इंचचं सिम्बॉल द्यायचं आहे. इंचचं सिम्बॉल आहे डबल इन्व्हर्टेड कामा, हे असं तुम्हाला द्यायचं आहे. ओके, एकशे एक 102 ह्या व्हॅल्यूज पासून सुरुवात होणारी सिरीज A25 पासून सुरुवात करायची आहे आणि ऑटोमॅटिकली फिल करा म्हणतो. याच्यावर तुम्हाला एकतरी क्वेश्चन असणारच आहे. मग तो एक इथं नंबर्स दिले असतील, नाहीतर महिन्यांची नावे दिली असतात, नाहीतर दिवसाची नावे दिली असतात. इथं संख्या दिलेली आहे. A25 ला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे लिहायचं आहे 101, त्याच्या खाली लिहायचे 102 आणि तुम्हाला 35 पर्यंत खिचायचं आहे. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये 2 टायटल अँड कंटेंट नावाच्या स्लाइड्स आपल्याला घ्यायच्या आहेत, त्या सर्वात शेवटच्या स्लाइड नंतर. शेवटच्या स्लाइडला आपण सिलेक्ट केलेला आहे. न्यू स्लाइडला जाऊ आपण. टायटल अँड कंटेंट, परत एक घ्यायची आहे. स्लाइड नंबर 2 मध्ये जायचं आहे आणि ही जी बुलेट लिस्ट आहे, हे चौकोन दिसत आहेत, हे काढायचे आहेत तुम्हाला. त्या पद्धतीने सिलेक्ट करा आणि या ठिकाणी जाऊन
नंच्या सहाय्याने ते काढून घ्यायचे. Okay. How will you set the currently open web page as the home page? एक पेज ओपन आहे म्हणतो आणि त्याला तुमचं होम पेज सेट करायचं आहे म्हणतो. तर आपल्याला पहिले मायक्रोसॉफ्ट एज ओपन करावं लागेल, वेबसाईट टाईप करावी लागेल आणि त्याच्यानंतर एंटर बटन प्रेस करावी लागेल. पहिल्या ठिकाणी तो ऑप्शन नाही आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये आहे, तिसऱ्या पर्यायामध्ये नाही आहे आणि चौथ्या पर्यायामध्ये आहे. मायक्रोसॉफ्ट एज आहे, वेबसाईट आहे, एंटर आहे, पण इथं अल्टर एफ म्हणतो. अल्टर एफ ने फेवराईट मध्ये ऍड होतो ते, त्यामुळे हा ऑप्शन नाही आहे. ओके, याला क्लिक आणि याला करायचे आपल्याला एक मिनिट. ओके ओके, याचे करेक्ट आन्सर 2 नंबरचे नाही आहे, 4 नंबरचेच आहे. अच्छा, आपल्याला गुगल वेबसाईट ओपन करायची आहे आणि आय एम फिली लकी या ऑप्शनचा वापर करून सॉंग्स सर्च करायचे आहे. ओके, याची करेक्ट आन्सर ते असायला पाहिजे. आय एम फिलिंग लकी. ओके, एक कॉन्टॅक्ट क्रिएट करायचा आहे. त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी चुका करत आहेत. शक्यतो टाईप करण्याचा प्रयत्न करा. जेवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत तेवढ्याच गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत. सेव्ह अँड क्लोज, सबमिट. परत एक कॉन्टॅक्ट क्रिएट करायचा आहे. अमोल मेश्राम यांचे बिझनेस नंबर दिलेला आहे आणि बिझनेस फॅक्स नंबर पण दिलेला आहे. ओके, सेव्ह अँड क्लोज, सबमिट. सेकंड प्रॅक्टिकल. क्वेश्चन्स काय म्हणतो, सपोर्ट मध्ये क्वेश्चन्स नावाच्या फाईलला कॉपी करा म्हणतो आणि सपोर्ट होम इंडेक्स मध्ये त्या फाईलची डुप्लिकेट करा म्हणतो. तर बघा, त्याने आतापर्यंत कॉपी हा वर्ड वापरत होता, आता त्याने डुप्लिकेट म्हणलाय. कॉपी आणि डुप्लिकेटचा अर्थ सेम होतो, त्याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचे नाहीये. डुप्लिकेट करणे म्हणजेच कॉपी करून तुम्हाला पेस्ट करायचं आहे.
ऑलरेडी एक टेबल दिलेला आहे, टेबलला सिलेक्ट करायचं आहे आणि याला कन्वर्ट करायचं आहे आपल्याला टेबलमध्ये, लिस्टला. इन्सर्ट टेबल, इथे तुम्हाला पर्याय दिसेल कन्वर्ट टेक्स्ट टू टेबल. ओके, ते लिस्ट टेबल मध्ये कन्वर्ट झालेली आहे. अच्छा, नवीन प्रश्न आहे. तुम्हाला एक टेबल दिलेला आहे, त्याच्या पहिल्या ओळीच्या सर्व सेल्स मर्ज करा म्हणतो. बघा, हा पहिला रो आहे, याच्यामध्ये हा एक सेल आहे, हा एक सेल आहे आणि हा एक सेल आहे. ह्या तिघांनाही मिळून एकच सेल बनवायचे आहे. आधी तुम्हाला या पहिल्या रोला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वरती लेआउट दिसेल आणि इथे तुम्हाला त्याला करायचं आहे मर्ज सेल. तो मर्ज सेल केल्यावर तुम्हाला इथे दिसेल बघा, ह्या ज्या ब्लॅक दोन लाईन्स दिसत आहेत ह्या रिमूव्ह होतील. बघा, एक सेल बनलेला आहे. अशा प्रकारे हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता तुम्हाला. टेबलवरती तुम्हाला एक प्रश्न असणारच आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 3 रोज 3 कॉलमचं टेबल घ्यायचं आहे. इन्सर्ट टेबल, तुम्हाला या ठिकाणाहून टेबल घ्यायचं नाहीये. इन्सर्ट टेबल या पर्यायाचाच वापर करा. तुम्ही कीबोर्डवरून इथे टाईप पण करू शकता किंवा इथे 2 ऑप्शन दिलेले आहेत, यांचा पण तुम्ही वापर करू शकता. आणि या टेबलच्या पार्श्वभूमी म्हणजे होतो बॅकग्राऊंड कलर, शेडिंग, आणि इथं कलर्सचे नाव दिलेले आहेत, ते वाचायचे आणि तो कलर्स घ्यायचे. कॉलम एफ मध्ये मार्क्स नावाचं कॉलम आहे, याला सिलेक्ट करा मार्क्सला या पद्धतीने. असं जास्त पण सिलेक्ट नाही करायचं आहे आणि याला लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट करायचं आहे. बाजूला क्लिक, सबमिट. A1 ते D1 सेल रेंज आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, A1 पासून D1 पर्यंत. आणि याला जे काही सजावट दिलेली आहे ती काढून टाकायची आहे. त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअर नावाचा ऑप्शन दिसतो आणि इथे जाऊन क्लिअर फॉर्मॅट्स. रिप्लेसवर पण तुम्हाला एक क्वेश्चन असणार आहे. हे एक्सेल ओपन आहे, एक्सेल मध्ये रिप्लेस ऑप्शन बाहेर राहत नाही, तो तुम्हाला या फाइंड ऑप्शन मध्ये शोधावा लागेल. इथं टाइप करायचं आहे बी डॉट ए डॉट. बी डॉट ए डॉट. मॅक्झिमम मुलं एच्या नंतर डॉट देतच नाही आणि याला करायचं आहे बी ए. हे टाइप करून झाल्यावर रिप्लेस ऑल करा. तुम्ही बघा या ठिकाणी, तुम्ही बघा आता बी डॉट ए डॉट दिसतो. जसं मी तुम्हाला रिप्लेस केलं बघा, आता इथे डॉट जे होते ते निघून गेले. दोन ब्लँक स्लाइड ऍड करायचे आहेत. ब्लँक म्हटलं तर न्यू स्लाइड नावावर क्लिक करून ह्या ब्लँक घ्यावे लागतील. दोन सर्व स्लाइडना ऍड ट्रान्झिशन द्यायचे आहे. इफेक्ट ऑप्शनला जाऊन स्मूथली करायचं आहे. एका स्लाइडला झालेला आहे बघा, हा स्टार दिसतो स्लाइडच्या खाली, एका स्लाइडला झालेला आहे. सर्व स्लाइडला देण्यासाठी अप्लाय टू ऑल, अप्लाय टू ऑल. ओके, सर्व स्लाइडच्या खाली स्टार आला का बघून घ्यायचं. इथे स्लाइड वगैरे काही घ्यायचे नाहीये.
काय करायचं आहे, पुश ट्रान्झिशन अप्लाय करायचं आहे. ट्रान्झिशन जॉन पुश आणि इफेक्ट ऑप्शन मध्ये मला करायचं आहे फ्रॉम लेफ्ट. ओके. 7 अतिरिक्त स्लाइड्स ऍड करायची आहेत. पहिले एक ब्लँक स्लाइड घेऊन घ्यायची, त्याच्यानंतर बाकीच्या स्लाइड घ्यायच्या. टोटल 8 स्लाइड व्हायला पाहिजे. एक ब्लँक स्लाइड घेतली, बाकीच्या ऑटोमॅटिकली ब्लँक स्लाइड इन्सर्ट झाला. 2 नंबरच्या स्लाइड म्हटलं तर 2 नंबरच्या स्लाइडवर क्लिक झालं पाहिजे. चेक करा 2 नंबरचा स्लाइड सिलेक्ट झालाय का. स्लाइड शोला जा आणि त्याला करा हाईड. हाईड केल्यावर बघा, ह्या स्लाइड नंबर जो 2 आहे त्याच्यावरती एक क्रॉस रेषा आलेली दिसत आहे. दिलेल्या ईमेल अकाउंट मधून इनबॉक्स फोल्डर ओपन करा म्हणतो आणि 6 डिसेंबर या दिवशीचा मेल ओपन करा म्हणतो. दिलेल्या ईमेल अकाउंट साठी ईमेल एंटर करा आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. ठीक आहे. पासवर्ड घाला, नेक्स्ट करा. आपण ठीक आहे. लॉग इन केल्यावर इनबॉक्स फोल्डर ओपन झाले आहे. आता 6 डिसेंबर या तारखेच्या ईमेलवर क्लिक करा. आपण ठीक आहे. पहिलाच बरोबर वाटत आहे. ठीक आहे. 2 नंबरचं बघू. इथे 6 डिसेंबरचा उल्लेखच केलेला नाहीये तिन्ही स्टेप्स मध्ये. या वेबसाईटवर गेलो आपण, जीमेल वर गेलं. ठीक आहे. लॉग इन केल्यावर 1 डिसेंबर तारखेचा ईमेल म्हणतो. आणि इथे काय म्हणतो, 6 डिसेंबर या तारखेचा ईमेल काढून टाकण्यासाठी म्हणतो. आपल्याला काढायचं नाही, आपल्याला फक्त ओपन करायचं होतं. याचे पहिला हाच आहे. तुमच्या पसंतीच्या फेवरेट यादीमध्ये ऑनलाईन बुक समाविष्ट केला आहे. आता हीच लिंक या यादीमधून तुम्हाला काढून टाकायची आहे. मेनू बार वापरून पसंतीच्या यादीतून ऑनलाईन बुक काढून टाकण्यासाठी तुम्ही कोणता क्रम पाडाल म्हणतो. ही लिंक ओपन केली. फेवराईट मध्ये ऍड करण्यासाठी Ctrl+Shift+O टाईप करा म्हणतो. नाही, या पद्धतीने त्याला काढून टाकलं जात नाही. इंटरनेटचे काही असे प्रश्न आहेत की ज्याच्यामध्ये आपल्या ट्रिक्स फॉलो होत नाही, तर असे जे काही क्वेश्चन्स राहतील त्याचे ऑप्शन्स पाठांतर करून घ्यायचे. त्याचे करेक्ट आन्सर आहे ऑनलाईन बुक्स डिलेट. जर तुम्हाला ऑप्शन दिसतो ऑनलाईन बुक्स डिलेट, तर तुम्हाला हा 2 नंबरचा पर्याय घ्यावा लागेल, ज्याच्यामध्ये ऑनलाईन बुक्स ओपन झाली आहे. अच्छा आहे, बरोबर. टास्क बनवायचा आपल्याला, सोपाच आहे क्वेश्चन्स. पण याच्यामध्ये तुम्ही बघा, जेव्हा पण आपण टाईप करतो ना, हे इन्व्हर्टेड कामाच्या अंदरचीच माहिती आपण टाईप करतो. तर इथं डिपार्टमेंटचा बघा डेफ डॉट दिलेला आहे. आपलं हे डॉट कडे लक्ष जातच नाही, त्यामुळे हा क्वेश्चन आपला चुकतो. ओके. आपल्याला टास्क बनवायची आहे. न्यू आयटम,
ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे ऑफिशियल मीटिंग ऑफ सीईओ 7 क्लोज. जर एखादा प्रश्न तुम्हाला येत नसेल तर तुम्ही असं स्क्रॉल करून खालचे प्रश्न सोडवू शकता. जे येतात ते काय होतं, आपलं येणारे प्रश्न सुटून जातात न येणाऱ्या प्रश्नांच्या चक्करमुळे. तुम्हाला जे जे प्रश्न येतात ते प्रश्न पहिले सोडून टाकायचे आहेत. सपोर्ट फोल्डर मध्ये स्कूल मध्ये अटेंडन्सला तुम्हाला डिलीट करायचं. दिलेल्या डॉक्युमेंट मधून हिडर आणि फुटर काढून टाका म्हणतो. इन्सर्ट मध्ये हिडर आणि फुटरचा पर्याय असतो. हे गेलो रिमूव्ह आणि फुटरला जाऊन पण रिमूव्ह. हिडर मध्ये आणि फुटर मध्ये जो नाव लिहिलं होतं ते रिमूव्ह झालेलं आहे. फॉर्म्युलावरती एक क्वेश्चन असणारच आहे, मग तो तुम्हाला सम काढा म्हणेल, मीन काढा म्हणेल, नाहीतर मॅक्स काढा म्हणेल. त्या ठिकाणी G23 चा उल्लेख केलेला आहे. G23 या सेल मध्ये तुम्हाला जायचं आहे आणि इथे तुम्हाला एकूण मार्क्स म्हणजे समचा फॉर्म्युला घ्यायचा आहे आणि कीबोर्ड वरून एंटर बटन प्रेस करायचे. F15 नावाच्या सेल सिलेक्ट करायचं आहे आणि इथं सर्वात कमी मार्क्स म्हणतो. सर्वात कमी मार्क्स इथे दिलेला बघा, मीन या फॉर्म्युल्याचं नाव पण दिलेलं. एंटर बटन. यामध्ये सर्वात छोटी जी संख्या होती ती या ठिकाणी आलेली आहे. स्लाइड नंबर 8 ला सिलेक्ट करायचं आहे, तिला कॉपी करायचं आहे आणि सर्वात शेवटी तिला पेस्ट करायचं आहे. गुगल नावाची जीमेल नावाची वेबसाईटला ओपन करायचं आहे. माय मेल आणि पासवर्ड पास घालायचा आहे. जीमेल ओपन करण्यासाठी ओके, माय मेलवर क्लिक करा, नेक्स्ट करा. इथं पासवर्ड चुकीचा दिलाय बघा, इथे पास मी म्हटलंय आणि 28 माय पासवर्ड दिलेला आहे. मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, ऍड्रेस बार मध्ये gmail.com टाईप करा, ओके. माय मेल एंटर करा आणि पुढे जाण्यासाठी नेक्स्ट. आपण बरोबर आहे. पासवर्ड पास मी एंटर करा आणि लॉग इन करण्यासाठी नेक्स्ट. ठीक आहे, समोरचं बघू. इथे युजर नेम एबीसी आणि पासवर्डचा इथे उल्लेख केलाच नाहीये. जीमेल साइन इन वर क्लिक करा, माय मेल एंटर करा आणि पुढे जाण्यासाठी नेक्स्ट. ऍड्रेस बार मध्ये जीमेल ओके. पासवर्ड 5 मिनिटं करा आणि लॉग इन करण्यासाठी नेक्स्ट वर क्लिक करा म्हणतो. ओके. हा, या ठिकाणी मायक्रोसॉफ्ट एज नाव हा जो ब्राउजर आहे तो मिसिंग आहे. ओके, सबमिट. आपल्याला एक ऑल डे इव्हेंट सेट करायची आहे. इथे बघा कॅलेंडर म्हटलंय सुरुवातीला. कॅलेंडर म्हणजेच हा जो ओपन असतो ना याला कॅलेंडर म्हणतात. पण इथे क्लिक नाही केलं तरी चालतं. आपल्याला सरळ न्यू आयटम्सला जाऊन अपॉइंटमेंट आणि इथे तुम्हाला टाईप करायचं आहे गेट स्पेस टू गेट दर 20 डिसेंबर तारीख लिहायची आहे. या पद्धतीने तुम्ही डेट टाईप करा म्हणजे तुमचा वेळ वाचेल. गेट टुगेदर ऑल डे इव्हेंट याला चेक मार्क द्यायचा आहे. त्याच्यानंतर एकदा क्रॉस चेक करून घ्यायचं बरोबर लिहिलं आहे का.
सेव्ह अँड क्लोज. थोडं वेट करा आणि याला सबमिट करा. ओके, आपले 35 प्रश्न सोडवून झालेले आहेत. अँड एक्झाम. ओके, तर आपल्याला इथे 35 मार्क दिसत आहेत. मी आता हे रेकॉर्ड केलेलं 4थं व्हिडिओ आहे. याच्यामध्ये माझ्या आउटलुकचा एक पण प्रश्न चुकलेला नाहीये. बघा, आउटलुक म्हणजे कोणतं? जसे दिलेलं आहे, नवीन टास्क क्रिएट करा, नवीन कॉन्टॅक्ट क्रिएट करा. याच्यामध्ये चुका व्हायला नको. हे आपल्यासाठी बोनस मार्क्स आहेत. तर तुम्हाला त्या पद्धतीने सोडवायचं आहे. उद्याला मी व्हिडिओ घालणार नाही हो, सोमवारला व्हिडिओ घालेन आणि त्याच्यामध्ये काही नवीन प्रश्नांचा उल्लेख असणार आहे.